Hello friends, today we are going to discuss about our third poem, The Inch Cape Rock. This poem is about a voyage. Now we have to discuss about icebreakers of this poem. Some activities are given into icebreakers. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला द इंच केप रॉक ही कविता शिकायची आहे. या कवितेमध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आईस ब्रेकर्समध्ये, त्या आता आपण बघूया. पहिली ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ. मरीन लाईफ म्हणजे समुद्री जीवन, समुद्री जीवनाच्या संदर्भात असणारे काही शब्द तुम्ही या ठिकाणी नोंदवायचे आहेत. पहिला शब्द त्यांनी दिलेला आहे, फर्स्ट लेटर, फर्स्ट वर्ड इज गिवन टू अस. पहिला दिलेला आहे बघा, सेलर्स म्हणजे खलाशी. मग आपण अजून मरीन लाईफबद्दल अधिक शब्द आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, मी आता सांगतो ते शब्द मरीन लाईफबद्दल. सेलर्स त्यांनी दिलेला आहे. वी मे से पिरारेट्स. पिरारेट्स म्हणजे समुद्री चाचे, समुद्रामध्ये लुटमार करणारे लोक, त्याला पायरेट्स असं म्हणतात. नेव्ही नौदल. शार्क, शार्क मासे. बोटमॅन, बोट चालवणारा, बोटमॅन. बोट कॅप्टन, कॅप्टन त्या ठिकाणी बोटीवरील कॅप्टन. परत स्टॉर्म, वादळ, समुद्री वादळ. वोवेज म्हणजे समुद्री प्रवास. असे आपण मरीन लाईफबद्दल हे शब्द घेतलेले आहेत किंवा असे शब्द आपण सांगू शकतो. पुढची एक्झरसाइज आहे, द फंक्शन ऑफ अ लाईट हाऊस आर. हे लाईट हाऊस असतं की त्याचं काय कार्य आहे, तर एक कार्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, टू शो द डिरेक्शन. म्हणजे समुद्री प्रवासामध्ये जहाज किंवा इतर जे काही प्रवासी वाहतूक आहेत समुद्रातील, यांना मार्ग दाखवण्याचं काम लाईट हाऊस करत असतं. दुसरं आपण त्याचं फंक्शन लाईट हाऊसचं असं सांगू शकतो की टू गाईड द बोटमॅन. जे काही बोटमॅन आहेत यांना गाईड करण्यासाठी लाईट हाऊसचा उपयोग होतो. परत तिसरं आपण यूज किंवा तिसरं फंक्शन असं सांगू शकतो लाईट हाऊसचं, टू गिव अ रिअल पोझिशन इन द सी. म्हणजे समुद्रातील नेमकी आपण कुठे आहोत हे सांगण्यासाठी सुद्धा लाईट हाऊसचा उपयोग होतो. आता पुढची एक्झरसाइज बघा, डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर. आपल्याला वेगवेगळे जे काही खडक आहेत, प्रसिद्ध खडक, यांच्याबद्दल एक चार्ट तयार करायचा आहे. एक त्यांनी दिलेला आहे बघा, बॅलन्सिंग रॉक. तुम्ही जर इंटरनेटला सर्च केलं बॅलन्सिंग रॉक तर तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळेल. तर तो कुठे आहे, तर महाबलीपुरम येथे आहे. आता तुम्हाला इतर काही रॉक्स, त्यांची नावं आणि त्यांचे ठिकाण आपल्याला सांगायचं आहे. आता बघा, मी एक सांगतो तुम्हाला, टोड रॉक. टोड रॉक नावाचा प्रसिद्ध रॉक आहे, तर तो माउंट आबू या ठिकाणी आहे. म्हणजे प्लेस ऑफच्या ठिकाणी आपण माउंट आबू लिहू. परत दुसरा जो आहे तर फॅन्टॉम रॉक. फॅन्टॉम रॉक हा कुंभरेली केरला या ठिकाणी आहे. फॅन्टॉम रॉक हा कुंभरेली केरळमध्ये आहे. आणि आपल्या आजूबाजूला असणारा जो प्रसिद्ध कडा आहे मांगीतुंगी, तर तो कुठे आहे, तर तो मांगीतुंगीलाच आहे. बघा, सुरुवातीला पहिल्या एक्झरसाइजमध्ये आपण समुद्री प्रवास, त्याच्याबद्दलचे शब्द, समुद्री जीवनाबद्दलचे शब्द. आता रॉक जे आहे, एक खडक, प्रसिद्ध असे खडक, त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली. पुढची एक्झरसाइज दिली त्यांनी, नॅरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. एक अशी गोष्ट सांगायची आहे की ज्याच्यामध्ये कोणी एखादं चांगलं काम करत आहे, त्या चांगल्या कामाला थोडक्यात त्याचा विध्वंस करायचा, चांगल्या कामाचा, आणि त्याच्याने काय फळ मिळतं या संदर्भातील एखादी गोष्ट सांगायची आहे. आय विल टेल यू अ व्हेरी शॉर्ट स्टोरी अबाउट इट. वन्स देअर वॉज अ कनिंग फॉक्स and there was a loyal bear. The loyal bear wanted to build a house, so he tried to make a house with wooden materials. But the cunning fox thought that he should not make the bear a house, so he destroyed it and make a big pit hole there.
he thought that the bear should come and fall into that pit hole. But when he dig a pit hole, there comes a tiger. A tiger attacked him, and the cunning fox forget that there is a pit hole. He have fallen into that pit hole and become a prey of tiger. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, पुन्हा मी ती मराठीतून सांगतो. एक कोल्हा असतो कनिंग दुष्ट प्रवृत्तीचा, आणि एक अस्वल असतो, तो घर बांधत असतो अस्वल स्वतःसाठी, परंतु हा कोल्हा त्या अस्वलाचं घर मोडून टाकतो आणि तिथं मोठा खड्डा खोदतो की जेणेकरून अस्वल त्याच्यात पडावं. परंतु तितक्यात एक वाघ येतो आणि वाघ त्या कोल्ह्यावर अटॅक करतो, आणि याला लक्षात येत नाही की त्याने खड्डा खोदलेला आहे आणि तो त्या खड्ड्यात जाऊन पडतो आणि वाघाची शिकार होतो. म्हणजे तो खड्डा त्याने दुसऱ्यासाठी खोदलेला होता, बिअरसाठी, अस्वलासाठी, आणि तोच त्या ठिकाणी वाघाचा भक्षक झाला. पुढची एक्झरसाइज आहे बघा. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्याचा अर्थ आपल्याला फक्त सांगायचे आहेत. ॲज यू सो शाल यू रीप, म्हणजे जसं पेरणार तसं उगवणार. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, गुन्ह्याला त्याची स्वतःच शिक्षा मिळत असते. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, आपल्या आजूबाजूला जे चालतं तेच आपल्याला मिळतं, म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच आपल्याला मिळतं. टीट फॉर टॅट, जशास तसे. यू विल डिग द पीट फॉर अदर बट फॉल इन टू द सेम, दुष्ट माणूस दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो परंतु तोच त्याच्यात जाऊन पडतो. जशी मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगितली त्या पद्धतीने. आय थिंक यू शुड अंडरस्टँड द आईस ब्रेकर्स ऑफ दिस पोयम. तुम्ही या कवितेचे आईस ब्रेकर्स तुम्हाला समजले असतील असं मी समजतो. पुढच्या तासाला मी तुम्हाला आपली कविता शिकवणार आहे. थँक्यू. दॅट्स ऑल.